शिवसेना उमेदवार नरेश मस्केंचा राऊतांना आता प्रत्युत्तर आहे। राऊतांनी शाहू महाराजांचा पराभव मान्य केलाय का असं मस्के विचारतायत। त्यामुळे आमच्यावर भलते सलते आरोप करत आहेत असं देखील मस्के म्हणतायत। राजघराण्यातील व्यक्तीला राजकारणात उतरवणं चूक आहे असं मस्के यांची भूमिका आहे। जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, त्यांचा पराभव करण्यासाठी हे नकली शिवसेना जी आहे यांची, हे महाशय 100 कोटी रुपये घेऊन कोल्हापूरच्या एका हॉटेलात बसले शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी। ज्या शाहू महाराजापुढे, छत्रपती शिवाजी महाराजांपुढे आपण नतमस्तक होतो आणि त्यांच्या नावानं आपली शिवसेना ही चाललेली आहे। दुसरं आहे का यांच्याकडे पैशाशिवाय राजन? तोही चोरीचाच माल, तोही लुटीचाच माल आहे ना। त्यांनी शाहू महाराजांचा पराभव हा स्वीकारला आहे का? राजघराण्याला राजकारणामध्ये त्यांनी आणायला नाही पाहिजे। संभाजी राजे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याकरता विरोध कोणी केला? उद्धव ठाकरे यांनीच केला। ते शाहू महाराजांचेच पुत्र होते, ते पण महाराज होते, मग त्यावेळी का विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांना? त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।